आज संध्याकाळच्या स्वयंपाकात मी बनवणार आहे गरमागरम आणि पौष्टिक अशी डाळ खिचडी, झटपट बनणारी। यासाठी मी घेतले आहेत 2 मोठे कांदे, 2 टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, 2 शिमला मिरची, 2 बटाटे, लसूण, आलं आणि भरपूर ताजी कोथिंबीर। तर मी कांदा मोठा मोठा चॉप करून घेतला। त्याच्यानंतर 2 मिरच्या घेतल्या, 2 मिरच्यांना बारीक चॉप करून घेतलं। त्यानंतर मी टोमॅटोही मोठा मोठा चॉप केला। मला डाळ खिचडीमध्ये कांदा आणि टोमॅटो मोठा मोठा चॉप केलेला आवडतो, कारण मग तो जास्त शिजला जात नाही। त्याच्यानंतर 2 शिमला मिर्च मी बारीक चॉप करून घेतल्या। मग लसूणही बारीक चॉप केला, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि आलं खिसून घेतलं। त्यानंतर मी तांदूळ घेतला, 2 वाट्या मी तांदूळ घेतला। 2 वाट्या तांदूळ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तूर डाळ टाकली आणि मूग डाळ टाकली। तूर आणि मूग डाळ मिक्स करून वरण भात डाळ भात केल्यानंतर खूप छान लागते। त्यामुळे मी ते दोन्ही डाळी मिक्स करते भातामध्ये। ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं। त्याच्यानंतर गॅसवर कुकर ठेवला। कुकरमध्ये मोहरी, जिरं टाकलं। ते छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची, लसूण टाकून परतलं। मग शेंगदाणे टाकले। ते छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो टाकला। ते व्यवस्थित परतून घेतलं। मग त्याच्यामध्ये बेडगी मिरची, आलं, शिमला मिर्च टाकलं आणि व्यवस्थित परतलं। मग चॉप केलेला बटाटा टाकला। ते व्यवस्थित परतून झाल्यानंतर मीठ, हळद, धना पावडर, लाल मिर्च पावडर, कांदा लसूण मसाला टाकला आणि व्यवस्थित परतलं। मग तांदूळ टाकून तेही व्यवस्थित परतलं। मग त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली आणि गरजेनुसार पाणी ओतलं। तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।